आजीसोबत स्विमिंगला जाणाऱ्या चिमुकलीला अवजड वाहनानं धडक दिल्यानं 8 वर्षीय नविका अभिषेक नेरकर या चिमुकलीचा दुर्दैवी अंत झाल्याची घटना नाशिकमध्ये घडली आहे। घडलेल्या घटनेनंतर स्थानिक नागरिकांनी अपघातस्थळी मोठ्या प्रमाणात गर्दी केली होती। घटनेची माहिती मिळताच सातपूर पोलीस देखील घटनास्थळी दाखल झाले। मात्र नेहमीप्रमाणे अँब्युलन्सला उशीर झाल्यानं नागरिकांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केल्या। रस्त्यावरील खड्डे आणि गतिरोधक बसवण्याची मागणी अनेक वेळा करूनही काम न झाल्यानं प्रशासनाच्या दिरंगाईचा हा बळी असल्याची प्रतिक्रिया माजी नगरसेविका नैना गांगुर्डे यांनी दिली आहे। तर अपघातग्रस्त नेरकर परिवार गंगापूर रोड, पाईपलाईन रोड भागातील काळेनगर चौक या ठिकाणचे असल्याची माहिती येते। ॲम्ब्युलन्स असं आता एवढी मोठी दुर्घटना असून आम्ही इतके प्रयत्न करतोय, सगळ्या यंत्रणेला आमचे फोन करून झाले। हाकेच्या अंतरावर या ठिकाणी एक पोलीस चौकी स्थापन झाली होती, तिच्यावर सुद्धा कर्मचारी नाहीये। आमचा त्यांच्यावर रोष नाहीये, पण नागरी वस्तीमध्ये जर अशा घटना घडत असतील आणि प्रशासनाचं जर आम्हाला सहकार्य लाभत नसेल वेळेवर, आज घटनेला अर्धा ते पाऊण तास होत आलेला आहे। आम्ही संपूर्ण यंत्रणेला, सिव्हिल असतील, खाजगी हॉस्पिटल असतील, गुरुजी रुग्णालय सगळ्यांना फोन करून झाले, पण वेळेवर कोणाचं ॲम्ब्युलन्ससाठी सहकार्य देखील आम्हाला मिळत नाही। तर याचं काय आम्ही हे करायचं? कुणाकडे एखादं जर अशी जर घटना घडत असेल, आम्ही कुणाच्या तोंडाकडे बघायचं, अपेक्षा बघायची? अपघातामध्ये जर एखादं जर प्राण म्हणजे होऊ नये अशा घटना, पण एखाद्याचं काहीतरी असेल त्याच्यामध्ये प्राण, पण वेळेअभावी, सुविधा अभावी जर त्याचा जर अंत होत असेल तर याची कोण दखल घेणार? आणि प्रशासनाला आमची याच्या अगोदर वारंवार आमची मागणी होती। सदर डिमांड झालेलं आहे, तिथं त्या चौफुलीवर इतकी सायंकाळी सकाळी गर्दी असते, सणासुदीचे दिवस आहे, सणासुदीच्या काळामध्ये जर अशा एखाद्या कुटुंबावर जर असा दुर्दैवी अंत जर येत असेल, आज जर त्या मालकाची जर परिस्थिती बघितली, अक्षरशः लिटरली 8 वर्षाचं ते बालक आहे, मुलगी आहे ती, कसं वाटतंय म्हणे? याचं प्रशासन दखल घेणार का नाही? आणि या ज्या आमची लोक मागणी आहे नागरिकांच्या, याच्यावर कधी आमच्या सुविधा करणार? आज सकाळी नविका नेरकर नावाची एका मुलीचं दुर्दैवी अपघातामध्ये निधन झालंय। घटना खरंच खूप हृदय पेवटून टाकणारी आहे, पण यामध्ये घटना अशी घडली आहे की सदर मुलगी स्विमिंगला जात असताना आपल्या आजीबरोबर एका हेवी वाहनाने, ट्रक चालकाने त्यांना मागून धक्का दिला, ते पडले आणि तो न थांबता सरळ त्याने ती गाडी त्या मुलीवरनं घातलेली आहे। अक्षरशः त्या मुलीचं न बघता येण्यासारखी दृश्य आहे। घटना इथले सगळे परिसरातले नागरिक हादरलेले आहेत। आम्ही वारंवार सांगत असतो महानगरपालिकेला की जे खड्डे बुजवणीची जी आहे ते त्यांनी केलं पाहिजे, इथे स्पीड ब्रेकरची गरज आहे ते त्यांनी केलं पाहिजे, पण इथं कुठेतरी प्रशासन आणि सगळ्या यंत्रणा फेल ठरलेल्या आहेत आणि त्याचा एक नाहक बळी आज गेलेला आहे। त्याच्यामुळे मी ह्या सदर घटनेचा तर खरं तर खूप निषेध करते।